माझ्या पाठी दिसतोय तो शिवछत्रपतींनी बांधलेला पद्मदुर्ग किंवा कासा किल्ला। खऱ्या अर्थात या किल्ल्याचं महत्त्व काय, तर या किल्ल्यामुळेच पूर्णपणे सिद्धी हा त्यांच्या अंकित राहिला, कंट्रोलला राहिला, अन्यथा सिद्धींनी या प्रांतात खूप मोठा अत्याचार माजवला। शिवछत्रपतींनी बांधलेला किल्ला म्हणून इतिहासात सुप्रसिद्ध असलेल्या पद्मदुर्गाची आम्ही सफर सुरू करतोय। आमच्या घरापासून जातानाचा मस्त सुंदर निसर्ग आम्हाला या सफरीची मजा अजूनच वाढवतो। त्याच्यामध्ये त्यांनी दर्शन दिले ते नवाबाच्या राजवाड्यानेही। अप्रतिम गॉथिक शैलीत बांधलेला हा राजवाडा, पण खऱ्या अर्थात आमचं जे सुसाट प्लॅनिंग होतं ते पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे, म्हणजे समुद्रात आहे। या समुद्रातल्या किल्ल्यावर जायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही मुरुड बीचला आलो। तेथून दूरवर दिसणारा पद्मदुर्ग पाहून मन खुशच झाले। इथल्या लाटांचा धीरगंभीर आवाज आम्हाला अक्षरशः सुखावत होता। शिवछत्रपतींचा फडकणारा भगवा ध्वज मन उत्साहित करत होता। पद्मदुर्ग गड स्वच्छतेसाठी जाणारे मावळे सर्व तयार होते। ही सफर किंवा गड स्वच्छता ही खऱ्या अर्थाने आयोजित केलेली श्री शिवगडधारी परिवाराने अत्यंत चोख नियोजन सर्वच बाबतीत। मुरुडच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये हा पद्मदुर्ग किंवा कासा किल्ला आहे। फेसाळणारा समुद्र पाहतच आम्ही पुढे किल्ले पद्मदुर्गाकडे प्रयाण करायला सुरुवात केली। समुद्रात दूरवर दिसणारं ते पद्मदुर्गाचं बुलंद किल्ला, जसजसे आम्ही पद्मदुर्ग किल्ल्याकडे सरकत होतो तसा मुरुडचा सुंदर समुद्र किनारा मागे पडत चाललेला। समुद्राचं पाणी कापत जाणारी बोट अंगावर पाण्याचे शांत तुषार उडवत होती। जसा जसा पद्मदुर्ग किल्ला जवळ येऊ लागला तेव्हा त्याचं बुलंद आणि बेलाग स्वरूप दिसू लागलं। समुद्र आणि वातावरण क्षणात बदलत होतं। मोटार बोटच्या शांत सुरावतीत जणू ती आम्हाला साथच देत होती। पद्मदुर्ग पाहण्याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता अक्षरशः भरून राहिली, कारण पावसाळ्यानंतर पहिल्या वेळेला आम्ही जातोय ते स्वच्छतेसाठी। क्षणाक्षणाला आणि इंचांनी पद्मदुर्ग किल्ला आमच्या जवळ येत होता आणि त्याचं ते बेलाग आणि बुलंद स्वरूप आम्हाला पुन्हा एकदा आपलं विराट दर्शन दाखवत होतच। खऱ्या अर्थाने पद्मदुर्ग किल्ला 2 भागात वसलेला, एक मेन किल्ला आणि सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे त्याचा पडकोट, अर्थातच पद्म नावात असलेला बुरुज। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आज 350 वर्षापेक्षाही अधिक वर्ष होऊनही जसा आहे तसाच तो आम्हाला आत्ताही दर्शन देतोय। पद्म अर्थातच कमळाचा आकार असलेला हा बुरुज अक्षरशः प्रत्येक वेळा पाहावा। या 2 बुरुजांच्या मध्ये म्हणजेच पडकोट आणि किल्ला, मेन किल्ला याच्यामध्ये एक छोटीशी पायवाट जाते, तिथेच आपली बोट लागते। पण पुन्हा एकदा पद्मदुर्ग फोर्ट पुन्हा पाहावा। गेली 350 वर्ष या समुद्राच्या अफाट लाटा आणि अजस्त्र लाटा हा किल्ला झेलतोय, पण आपल्या बुलंद स्वरूपाने तो आजही तुम्हा आम्हाला आकर्षित करतोय आणि माणसाने कसा कणा ताट करून राहायचं त्याचं जणू पुन्हा एकदा उदाहरण सर्वांसमोर देतोयच। गड स्वच्छता करण्यापूर्वी आम्ही या गडाची गडदेवता कोटेश्वरी मातेला प्रणाम केला। सद्यस्थितीत किल्ल्याचे बरेचसे अवशेष या अजस्त्र लाटामुळे थोड्या प्रमाणात ढासळले। किल्ल्यावर तुम्हाला कित्येक ठिकाणी त्या काळातील तोफा दिसतात, आढळतात। सर्वप्रथम अस्ताव्यस्त पडलेल्या तोफांना त्यांच्या योग्य जागी आम्ही लावले। किल्ल्यातील प्रत्येक गोष्टीचा सन्मान करायलाच हवा। त्यानंतर चहूबाजूनी दिसणारा पद्मदुर्ग न्याहाळायला सुरुवात केली। पद्मदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा त्याच्या शानदार कमानीतून आणि मग खऱ्या अर्थाने किल्ला तुमच्या समोर उलगडत जातो। इथल्या आतमधल्या भागात असलेल्या देवड्या खऱ्या अर्थाने आपल्या बांधकामाच्या शैलीने तुमचं मन प्रसन्न करतात आणि त्या काळातलं बांधकाम कसं असायचं याबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती देतात। एकदा उलट्या बाजूनीही याचं मुख्य प्रवेशद्वार पाहायचं, मग तुम्हाला त्याची भव्यता नजरेत येते। आमच्यासोबत यावेळेला आमचा छोटासा मावळा श्लोक ही आमच्यासोबत गड स्वच्छतेला होताच। पद्मदुर्ग किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराच्या समोर पडलेल्या तोफेवरून जेव्हा तुम्ही पाहता समोर, तेव्हा तुम्हाला दिसतं की पूर्ण किल्ला नको असलेल्या झाडीने गवताने अक्षरशः झाकून गेला। यातलं बरंचसं गवत हे काटेरी आणि अक्षरशः खाज आणतं। श्री शिव गडधारी परिवारातील सर्व मावळ्या
मावळ्यांनी अजिबात वेळेचा न घालवता त्वरित कामाला सुरुवात केली, हे उद्दिष्ट ठेवूनच की मोठ्या प्रमाणावर इथे वाजलेलं नको असलेलं गवत आम्हाला कोणत्याही परिस्थितीत साफ करून किल्ला स्वच्छ करायचा आहेच. पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटावर माजलेली रानटी झाडं जर काढली नाही तर ती एक दिवशी तट पाडणार, म्हणून अक्षरशः या मावळ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन ते तट साफ केलेच. आपल्या मित्रावर विश्वास ठेवून आणि एक अत्यंत छोट्या पातळ रश्शीच्या साह्याने या सर्व मावळ्यांनी तटावर माजलेली रानटी झाडे काढून टाकलीच. तटावर माजलेली रानटी झाडे काढून टाकल्यामुळे तटाने मोकळा श्वास घेतला. समुद्र खवळलेला असल्यामुळे पावसाळ्यात पद्मदुर्ग किल्ल्यावर जाता येत नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने हा गड असतो तो समुद्र पक्ष्यांच्या ताब्यात. त्यांचीही काही नको असलेली अंडी आम्हाला मिळाली. आम्ही गड स्वच्छतेला सुरुवात करायच्या अगोदर असं गवतच गवत आणि रानटी झाडं या किल्ल्यावर माजलेली होती. आमच्यापैकी प्रत्येक सदस्याने मग आपली कंबर कसली आणि सुरुवात केली ती गड स्वच्छतेला. कोणताही आडपडदा न ठेवता अक्षरशः ही झाडे आणि इथली माजलेलं गवत, त्याच्यात काटे आहेत आणि ह्या जर लागले तर रक्तच येतं आणि त्याहीपेक्षा जास्त हे जर तसंच्या तसं ठेवलं, अंगाला कुठे लागलं तर मात्र खाज येतेच. श्री शिव गडधारी परिवाराच्या प्रत्येक मावळ्याने अत्यंत नियोजनपूर्वक काम केलं. नुसतं गवत कापलंच नाही तर ते या किल्ल्याच्या बाहेरही नेलं आणि सोडून दिलं, कारण इथे ठेवलं तर पुन्हा एकदा जर पाणी लागलं तर ते पुन्हा येईल आणि पुन्हा पुढल्या वर्षी त्रास होईल. म्हणून प्रत्येकाने कार्य हे केलंच. खास करून तटावर उगवलेली झाडे तोडण्यासाठी खूप मेहनत घेतली. याच्याकरता अक्षरशः प्रत्येकाने आपली अंग मेहनत केली. आपल्या वजनापेक्षा कित्येक पटीने अधिक वजन उचललं आणि प्रत्येकाने या शिवकार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि कार्य हे स्वयंप्रेरणेनेच केलं. कोणत्याच मावळ्याने अशी तक्रार केली नाही की हे काम मी का करू, मी हे का करावं. या पाठीमागे श्री शिवगडधारी परिवाराची प्रेरणा मोठ्या प्रमाणावर कार्य करतेच. जर आम्ही हा गड स्वच्छ करू शकलो तर इथे अनेक लोक येतील. शिवाजी महाराजांचं कार्य प्रत्येकापर्यंत पोचेल आणि जेणेकरून शिवछत्रपतींचं जे उदात्त कार्य केलं त्याला लोक सहभाग आणि लोक मानसही मिळेल. हे त्यामागचं मोठं कारण होतं ते शिवगडधारी परिवारातलं. इथे कोणीच असं केलं नाही की बाबा गवत मला खाजेल किंवा काय येईल. प्रत्येकाने आपापलं काम आपल्या डोक्यावर वाहून केलं. गडाची स्वच्छता केल्यानंतर नको असलेलं जे गवत आहे तेही त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात आली, कारण नंतर जर असंच ठेवलं तर ते पुन्हा एकदा इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवप्रेमी आणि गडप्रेमी लोकांना त्रास होईल. म्हणून त्याची योग्य जागी त्याची विल्हेवाट ही लावण्याची अत्यंत कठोर नियोजन होते ते शिव गडधारी परिवाराचं. आम्ही असं कधीच म्हणणार नाही की आम्ही पूर्ण गड स्वच्छ केला, पण गडावच्या प्रत्येक भागाकडे वास्तूकडे जाता येईल अशा वाटा निर्माण केल्या की ज्या योगे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी वास्तू गडाच्या जाता येईलच. आमचं जेवढं उद्दिष्ट होतं त्या प्रमाणात काम झाल्यावर आम्ही पुढे निघालो. पण पुढे निघताना आम्ही पुन्हा एकदा हे उद्दिष्ट मनासमोर ठेवूनच की पुन्हा एकदा यायचंय आणि उर्वरित राहिलेलं काम ही आपल्याला पूर्ण करायचं आहे, जेणेकरून हे गड किल्ले मोकळा श्वास घेतील. शिवछत्रपतींची दुर्ग विज्ञानातील खरी कसोटी किंवा खरा क्षण या पद्मदुर्गाच्या बाबतीत जर कुठला असेल तर तो हा. या अविरत येणाऱ्या लाटांमुळे, समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे आतमधला दगड झिजलाय, पण आतमधला चुना जसाच्या तसा आहे. जय शिवराय. जे ठरवलेलं उद्दिष्ट होतं ते पूर्ण झाल्यानंतर आम्हीही सुरुवात केली परतीच्या प्रवासाला. तो इथल्या नावाड्याच्या भरवशावर आणि या प्रत्येक गोष्टीला पुन्हा एकदा आठवून आणि ही गोष्ट मनामध्ये परत एकदा स्वतःच बजावून की आपल्याला पुन्हा एकदा इथे येणंच आहे आणि उरलेला गड पूर्णपणे स्वच्छ करायचाच आहे. जय शिवराय.